नवी मुंबईतील सानपाडा परिसरात एक धक्कादायक चोरीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। सानपाड्याच्या हिमगिरी सोसायटी समोर उभी असलेली ऑटो रिक्षा चोरण्याचा प्रयत्न दोन तरुण आणि एका तरुणीने मिळून केला। ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सोसायटीच्या दोन सतर्क वॉचमनना संशय आल्यानं त्यांनी या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या आरोपींनी आक्रमक पवित्रा घेत वॉचमनवर जीवघेणा हल्ला केला। यावेळी एका तरुणानं वॉचमनच्या पाठीवर चाकूनं खोल वार करून त्याला गंभीर जखमी केलं। हल्ल्यानंतर तीनही आरोपी तातडीनं घटनास्थळावरून पसार झाले। जखमी वॉचमनला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या चोरीच्या प्रयत्नात एका तरुणीचा सक्रिय सहभाग समोर आल्यानं परिसरात मोठी चर्चा सुरू आहे। सानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे। आरोपींचा वेगानं शोध सुरू केला आहे। या गंभीर घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।